Good morning, students. Here I am Pallavi Chennai. Last time we start the new topic, that is elements of group 13, 14 and 15. We saw in that introduction of group 13, 14 and 15. Group 13, 14, 15 see here is the periodic table. आपण लास्ट टाइम इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की ग्रुप 13मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहे सिक्वेन्स वाईज, 14मध्ये कुठले आहेत. सो दिस इज अ ग्रुप 13, 14 अँड द 13, 14 अँड द 15. आता 13मधले बघा बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम आणि हे जे एलिमेंट्स आहे ते सिक्वेन्स वाईज लक्षात कसे ठेवायचे यासाठी मी तुम्हाला एक सेंटेन्स दिलं होतं. दॅट इज द बैंगन, आलू, गाजर इन थैला. दॅट इज द बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम अँड थॅलियम. हे जे सेंटेन्स आहे ते लक्षात ठेवलं तर सिक्वेन्स तुमच्या लक्षात राहून जाईल. सेकंड आहे दॅट इज 14, दॅट इज ग्रुप 14 कार्बन फॅमिली. इट इज नोन ऑन कार्बन फॅमिली. ग्रुप 13ला बोरॉन फॅमिली म्हणतात बिकॉज द फर्स्ट एलिमेंट इज द बोरॉन फॅमिली. ग्रुप 13 इज द कार्बन फॅमिली अँड ग्रुप 15 इज द नायट्रोजन फॅमिली बिकॉज ड्यू टू देअर फर्स्ट एलिमेंट्स बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. आता जी 14 ग्रुप जो आहे हा तोही लक्षात कशा ठेवायचा त्याच्यासाठी मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलं होतं. दॅट इज द कोण, सी, गीता, स्नेहा, प्रभा. दॅट इज अ कोण, सी, गीता, स्नेहा, प्रभा. कार्बन, सिलिकॉन, जर्मनियम, टीन अँड द लीड. हे जे काही 5 एलिमेंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे असेल तर हे सेंटेन्स लक्षात ठेवा, सोपं आहे. नाव सी 15 एलिमेंट दॅट इज अ नायट्रोजन फॅमिली. ना पी ऐसे सबके बीच. दॅट इज अ नायट्रोजन फॅमिली. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी अँड बिस्मथ. ना पी ऐसे सबके बीच. हे जे वाक्य लक्षात ठेवा. फनी आहे, थोडंसं फनी वाटेल बट आपल्या फायद्याचं आहे. फायद्याचं बघा, तिन्ही ग्रुप्स लक्षात ठेवा. दॅट इज अ ग्रुप 13, 14, 15. नाऊ लेट स्टार्ट देअर ट्रेंड्स ऑफ द ॲटॉमिक नंबर. आता त्यांचे ट्रेंड्स ऑफ द ग्रुप 13, 14 अँड द 15. ट्रेंड्स म्हणजे काय, त्यांच्या ॲटॉमिक प्रॉपर्टीज अँड द फिजिकल प्रॉपर्टीज कशा आहेत. तर आपण सिक्वेन्स वाईज बघू. फर्स्ट वी आर गोइंग टू सी द ग्रुप 13. नाऊ सी group 13 element, that is a group 13. The elements of group 13 shows the wide variation in properties. Wide variations means थोडंसं विविधता, डिफरन्स. त्याच्या एलिमेंट्समध्ये थोडेसे डिफरन्स असतात अदर compared to the other elements. In group 13, boron is a metalloid. Metalloid means what? It means that they have both the property, metal and the non-metal. त्यांना दोन्हीची प्रॉपर्टीज असते. त्यांना मेटलची प्रॉपर्टी असते आणि त्यांच्यामध्ये नॉन मेटलची प्रॉपर्टी असते. दॅट इज अ मेटॉलॉइड. वॉज द बोरॉन. बोरॉन इज द मेटॉलॉइड. इट इज ग्लॉसी, हार्ड अँड सॉलिड अँड द मेटल बट अ पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर. तो सॉलिड आहे, ग्लॉसी आहे, हार्ड आहे, बट इट इज अ पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर लाईक नॉन मेटल. The other elements in this group are the fairly reactive metal. Aluminium is the third most abundant element. Third most abundant element meaning is that they are found in the most quantity in earth crust. Some physical and the atomic properties of group 13 एलिमेंट्स आर गिवन बिलो. आता आपण यांच्या काही फिजिकल ॲटॉमिक अँड द फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर एक टेबल दिला आहे पुढे बघा, हा टेबल आहे. दॅट इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13. फर्स्ट एलिमेंट ग्रुपचा जो कॉलम आहे दॅट इज ऑफ एलिमेंट. देन सेकंड ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास दिला आहे, ॲटॉमिक रेडियस दिली आहे, आयोनिक रेडियस, आयोनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. बघा तुम्ही सगळं बघू शकतात की त्याचे प्रत्येक एलिमेंटचं तुम्ही बघू शकता. सी आता आपण बघणार आहोत एलिमेंट बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. ॲटॉमिक नंबर बघा त्यांचा. बोरॉन का ॲटॉमिक नंबर इज अ 5, ॲल्युमिनियम का ॲटॉमिक नंबर इज अ 13, गॅलियम का 31, इंडियम का 49 अँड थॅलियम का 81. त्यांचे ॲटॉमिक नंबर बघा इंक्रीज होत जात आहे. टॉप टू बॉटम देअर ॲटॉमिक नंबर इज इंक्रीजेस. सिमिलरली ॲटॉमिक मास, त्यांचा ॲटॉमिक मास ही काय होत जाते, इंक्रीज होत जातं आहे. नाऊ ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस बघा तुम्हाला काय दिसतं याच्यामध्ये. बोरॉनचा ॲटॉमिक रेडियस कशी आहे, कमी 88 आहे आणि तीच थॅलियमची जी काही ॲटॉमिक रेडियस आहे ती जास्त आहे, 170. आता ॲटॉमिक रेडियस इंक्रीज होत जाते. इट मीन्स व्हॉट, बोरॉनचे इलेक्ट्रॉन्स आहे 5, बरोबर आहे. मीन्स बोरॉनचं कसं असणार आहे, सपोज बोरॉनचं बघा आता एक मिनिट. बोरॉनचा ॲटॉमिक नंबरचा 5 असेल, दॅट इज इन द फर्स्ट ऑर्बिटल
त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असेल 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहे. आणि इन द थर्ड नेक्स्ट ऑर्बिटल किती असणार आहे 3 1 2 अँड द 3 असे 3 इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे त्याची ॲटॉमिक रेडियस एवढी आहे. जर आपण त्याचीच ॲटॉमिक ते सपोज सेकंड घेतला ॲल्युमिनियमची बघा किती आहे 13 आहे. मग ती जर ॲल्युमिनियमचं घेतलं तर किती येतील 8 9 10 आणि 11 म्हणजे ॲल्युमिनियमचे किती ऑर्बिटल्स येतील 3 ऑर्बिटल्स येतील. त्याच्यानुसार सिक्वेन्सली जर पुढचं घेतलं गॅलियम इंडियम थॅलियमचं घेतलं तर ही ऑर्बिटलची संख्या जी आहे ती काय होत जाते इन्क्रीज होत जाते. ऑर्बिटलची संख्या जर इन्क्रीज होत जाते इट मीन्स दॅट देअर रेडियस फ्रॉम द सेंटर ऑफ द न्यूक्लियस सेंटर ऑफ द ॲटम अँड ती रेडियस कशी होत जाते इन्क्रीज होत जाते. दॅट इज द ॲटॉमिक रेडियस. ऑर्बिटल वाढला रेडियस इन्क्रीज झाले. ऑर्बिटल केव्हा वाढतो वेन देअर इज ॲटॉमिक नंबर इज गोज ऑन इन्क्रीजिंग. मग अशा प्रकारे ॲटॉमिक रेडियस यांची काय होते बघा. ॲटॉमिक रेडियस ही इन्क्रीज होताना तुम्हाला दिसते. नाव सिमिलरली आयोनिक रेडियससुद्धा याच्यामध्ये काय झाली आहे इन्क्रीज झाली आहे. नाव नेक्स्ट स्टुडंट्स वी आर गोइंग टू सी द ट्रेंड्स ऑन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द ग्रुप 14. In this group, all the 3 traditional types of elements are present. 3 traditional types of elements का meaning is that मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. ह्या ज्या ग्रुप 14मध्ये आहे ते तिन्ही प्रकारचे मेटल्स एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. दॅट इज द 3 ट्रॅडिशनल एलिमेंट्स. बघा कार्बन इज अ नॉन मेटल. हा कार्बन जो आहे तो काय आहे नॉन मेटल आहे. सिलिकॉन जो आहे तो आहे मेटॅलॉइड आहे. विच इज अ ब्रिटल लाईक द नॉन मेटल. इट इज हार्ड अँड हॅज अ मेटॅलिक लस्टर. आता तो कसा आहे हार्ड आहे आणि त्याला काय मेटॅलिक लस्टर आहे. मेटॅलिक लस्टर मीन्स वॉट तो जे काय बाहेरून कसा दिसतो मेटलसारखा दिसतो. बट इट इज नॉट मेटल इट इज द नॉन मेटल. नाव सी इट इज अ मेटॅलॉइड. जर्मेनियम इज ऑल्सो ब्रिटल बट हार्ड अँड लस्टरस मेटॅलॉइड. आता बघा जर्मेनियम जो आहे तो काय मेटॅलॉइड आहे. टीन अँड लीड डाऊन द ग्रुप आर करोजन रेजिस्टंट. करोजन रेजिस्टन्स मीन्स वॉट त्यांना गंज लागत नाही. त्यांचा फर्स्ट लेअर जो आहे हवेने खराब होत नाही तो गंजत नाही. जसं आयर्न आहे दॅट इज तुमचं लोखंड आहे त्याला गंज लागतो दॅट इज अ करोजिव्ह नेचर. आयर्नचं नेचर हे करोजिव्ह असतं. आणि टीन आणि लीड जो आहे तो कसा आहे करोजन रेजिस्टन्स आहे. and they are the reactive metal. Means all 3 types of the elements are present, that is the metal, metalloids and the non-metals in group 14. Last now आता group enlists the atomic and physical property. आता आपण atomic and physical properties बघणार आहोत group 13च्या. Now see group 14च्या. Again group elements of group 14 that is a carbon family. Carbon, silicon, germanium, tin and the lead. Atomic radius बघा कार्बन का 6, सिलिकॉन का 14, जर्मेनियम का 32, टीन 50 अँड द लीड 82. त्यांचे ॲटॉमिक रेडियस नंबर काय झाला इन्क्रीज झाला आहे. ऑब्वियसली ॲटॉमिक मास काय होणार आहे त्यांचं इन्क्रीज होणार आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होणार आहे. जर ॲटॉमिक नंबर जर इन्क्रीज होत असेल तर ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होतो आहे. दॅट इज देअर ऑर्बिटल गोज ऑन इन्क्रीजिंग. लक्षात ठेवा मुलांनो टॉप टू बॉटम जेव्हा तुम्ही येत असतात दॅट इज दिस सिक्वन्स टॉप टू बॉटम. तर जेव्हा तुम्ही येतात दॅट टाईम ऑर्बिटल्स आर गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जातात पिरियडिक टेबलमध्ये दॅट टाईम इलेक्ट्रॉन्स आर गोज ऑन इन्क्रीजिंग. इलेक्ट्रॉनची संख्या काय होत जाते इन्क्रीज होत जाते. बट जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम येतात तेव्हा ऑर्बिटलची संख्या इन्क्रीज होत जाते. आणि ऑर्बिटलची संख्या इन्क्रीज होत जाते दॅट इज देअर ॲटॉमिक रेडियस इज गोज ऑन इन्क्रीजिंग. हे लक्षात ठेवा हे नेहमी साठी लक्षात ठेवा. सो द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग. नाव नेक्स्ट ग्रुप 15. This group also includes the 3 traditional type of elements. Again in this group all the metals like all the types of element that is the metal, non-metal and the metalloids are present. See gaseous nitrogen are and brittle phosphorus are non-metal. हे दोन्ही जे आहेत ते non-metals आहे. Arsenic and the antimony are the metalloids. व्हाईल बिस्मथ इज मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. यांचे तिन्ही प्रकारचे तुम्हाला एलिमेंट्स मिळाले. नायट्रोजन जो आहे अँड द फॉस्फरस जे आहे ते नॉन मेटल्स आहे. अँटीमनी हा जो आहे आर्सेनिक आणि अँटीमनी आहे मेटलॉइड्स आहे. अँड बिस्मथ जो आहे तो रिॲक्टिव्ह मेटल आहे. फॉलोइंग टेबल शोज द फिजिकल प्रॉपर्टी. सिमिलरली जसं आपण ग्रुप 13 आणि 14चं बघितलं तशाच प्रकारे हे ग्रुप 15चे फिजिकल प्रॉपर्टीज आहे. बघा नायट्रोजन फॅमिली नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी अँड बिस्मथ. 7 नाइट्रोजन का एटॉमिक नंबर 7, फॉस्फर का एटॉमिक नंबर 15, आर्सेनिक का 33, अँटीमनी 51 अँड बिस्मथ का 83. ॲटॉमिक मास त्यांचा ॲटॉमिक मासही बघा इन्क्रीज होत जातं आहे. सिमिलरली ॲटॉमिक रेडियसही इन्क्रीज होत जातं आहे.
Now next we are going to see the chemical properties of the element of group 13, 14 and the 15. See students, oxidation, their first point is the oxidation state. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिडेशन स्टेट मीन्स व्हॉट. आता बघा इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप 13 इज द NS2NP1, NS2NP2, NS2NP3, ग्रुप 15चा, ग्रुप 14चा. आता त्यांचे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जे आहे, आता आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जे आहे एस ऑर्बिटलमध्ये 2 आहेत आणि पी ऑर्बिटलमध्ये 1 आहे, दॅट इज द 3. ते किती आलं 3 प्लस, दॅट इज ऑक्सिडेशन स्टेट, ही +3 आली. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिटेड बाय द पी एलिमेंट्स इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स यसचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड द पीचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, दोन्ही जे किती आले 3 आले, 3. आणि हा एक म्हणजे हा पीचा फक्त. आता मी एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम का ॲटॉमिक नंबर इज द 13, त्याचा किती आहे 13 आहे त्याचा. ओके, मग आता ॲल्युमिनियमचं 13 आहे, तर ॲल्युमिनियमचा जो काय ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे 2, 8 अँड द 3 हे आहे. आता यांनी जर शेवटचे 3 एक इलेक्ट्रॉन याच्यातला त्यांनी जर लॉस केला तर त्याचं ऑर्बिटल काय होतं, त्याचं Al प्लस येते. प्लस मीन्स वॉट, दॅट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲल्युमिनियम इज प्लस. वाय, बिकॉज इट लॉस द 1 इलेक्ट्रॉन ओनली, दॅट इज त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 8, 2 असं येतं आहे. इट मीन्स दॅट इज अ +1. जर ॲल्युमिनियमने जर 2 इलेक्ट्रॉन्स लॉस केले, दॅट इज अ +2. मग काय येणार आहे 2, 8, 1, दॅट इज अ 1. असं 8, 8, 9, 10, 11, 11च राहिले त्याच्यामध्ये, दॅट इज अ 11. लाईक दॅट ऑक्सिडेशन नंबर मीन्स वॉट, त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती लॉस झालेत किंवा किती आहेत, दॅट इज द तो किती लॉस करू शकतो, दॅट इज. मग आणखीन एक बघा, ॲल्युमिनियमचं ॲक्च्युली ॲटॉमिक नंबर ऑक्सिडेशन स्टेट असते +3. कारण की हे शेवटचे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहे तो काय करतो, लॉस करतो आणि तो स्टेबल बनतो, दॅट इज द 2, 8. म्हणजे त्याच्या फर्स्ट ऑर्बिटलमध्ये काय असतं, आता सांगते मी तुम्हाला परत. त्याच्या फर्स्ट ऑर्बिटलमध्ये बघा ॲल्युमिनियमच्या ॲल्युमिनियमचं फर्स्ट ऑर्बिटल जे आहे त्याच्यामध्ये किती असतात, 2 इलेक्ट्रॉन्स असतात, सपोज 2 इलेक्ट्रॉन्स. आणि ज्या सेकंड ऑर्बिटलमध्ये असतात किती, सेकंड ऑर्बिटलमध्ये किती असतात 8 इलेक्ट्रॉन्स. अँड थर्ड ऑर्बिटलमध्ये किती असतात, हे 3 इलेक्ट्रॉन्स असतात, 1, 2 अँड द 3. जेव्हा तो 3 लॉस करतो, 3 इलेक्ट्रॉन लॉस करतो, तेव्हा त्याचं किती बनतं, फर्स्ट, हे सेकंड अँड द थर्ड. म्हणजे तो स्टेबल होतो. पहिल्याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स आणि बाकीच्या याच्यात 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे तो स्टेबल होतो. जोपर्यंत तो स्टेबल होत नाही तोपर्यंत तो त्याचे इलेक्ट्रॉन्स काय करतो, लॉस करतो. इट मीन्स वॉट, ॲल्युमिनियम का ऑक्सिडेशन स्टेट इज द +3. म्हणजे तो 3 इलेक्ट्रॉन जो आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लास्ट ऑर्बिटलचे ते लॉस करतो मीन्स, आणि तो स्टेबल होतो, दॅट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲल्युमिनियम इज द +3. सिमिलरली द ग्रुप 13चा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2NP1, NS2NP2, दॅट इज ग्रुप 14, अँड ग्रुप 15 NS2NP3. बघा ग्रुप 13चा आहे ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट इज द +3. ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट मीन्स वॉट, दे लॉस द बोथ ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स ऑफ बोथ ऑर्बिटल, दॅट इज S अँड द P. Sचे 2 इलेक्ट्रॉन्स अँड द Pचे 1 इलेक्ट्रॉन, दॅट इज अ टोटल 3. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर द 3. दॅट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द ग्रुप 13 इज द +3. आता ग्रुप 14चे बघा, ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट आहे +4, दॅट इज हे पी ऑर्बिटलचे 2 इलेक्ट्रॉन्स आणि एस ऑर्बिटलचे 2 इलेक्ट्रॉन, दॅट इज अ +4. अँड द ग्रुप 15चे पी ऑर्बिटलचे 3 इलेक्ट्रॉन्स अँड द एस ऑर्बिटलचे 2 इलेक्ट्रॉन, दॅट इज अ +5. अँड हिअर अदर ऑक्सिडेशन स्टेट दॅट इज अ +1. म्हणजे शेवटचा जो काय ऑर्बिटल जे आहे पी ऑर्बिटल व्हॅलन्स ऑर्बिटल ती 1 आहे, म्हणजे तो 1 लॉस करू शकतो. आता 14चा आहे 2 NP2 आहे, दॅट इज तो 2 लॉस करू शकतो किंवा सगळे 4 लॉस करू शकतो. हिअर 3, हे शेवटचे 3 लॉस करू शकतो किंवा तो गेन करू शकतो 3. दिस इज द ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द गिवन ग्रुप, दॅट इज द 13, 14 अँड द 15. एक्झाम्पल ऑफ द स्टेबल कंपाऊंड. आता त्यांचे एक्झाम्पल बघा, ग्रुप 13चे एक्झाम्पल आहे BF3, AlCl3, GaCl3, InCl3. ग्रुप 14चे एक्झाम्पल CH4, CO2, CCl4, SiCl4. मीन्स ऑक्सिडेशन स्टेट 4 आहे, म्हणजे सिलिकॉन जो आहे तो 4ने बॉन्डेड होऊ शकतो आहे. हिअर 15, N2O5, NH3, NF3.
तीन म्हणजे काय, तीनने तो बॉन्डेड होऊ शकतो, किंवा PCl5 कारण की ऑक्सिडेशन स्टेट त्याची 5 पण आहे. सो PCl5. सो दीज आर द ऑक्सिडेशन स्टेट. ग्रुप 13 का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज NH2 NP1. ग्रुप 14 का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NH2 NP2. ग्रुप 15 का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NH2 NP3. So this is the oxidation number of the group 13, 14 and 15. Now next part we are going to see in the next part, that is the part 5. Thank you so much.